भोंदू अशोक खरात प्रकरणात ब्रोकरची सुद्धा चौकशी केली जाते। खरातला जमीन व्यवहारामध्ये मदत करणारे रडारवर आहेत। एका ब्रोकरची चौकशी इतरांना सुद्धा बोलावलं जाणार आहे। तर अहिल्यानगर, नाशिक आणि पुण्यामध्ये खरातची मालमत्ता आहे आणि त्या संदर्भात चौकशी केली जाणार आहे। अशोक खरातला जमिनीच्या व्यवहारामध्ये मदत करणारे नाशिक, पुणे, अहिल्यानगर या जिल्ह्यांमधील महसूल विभागातील काही अधिकारी तसंच प्लॉट, फ्लॅट विक्री व्यवसायामधले काही संशयित दलाल म्हणजेच ब्रोकर एसआयटीच्या रडारवर आहेत। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। तर सागर, काय एकूण माहिती आहे या संदर्भात? नक्कीच खरं तर अशोक खरातने अनेक ठिकाणी आपले प्लॉट आणि जागा घेतलेल्या आहेत। या जागा कशा पद्धतीने घेतल्या याची चौकशी आता सध्या एसआयटीच्या मार्फत होताना पाहायला मिळते। अशोक खरातचे नाशिक, पुणे, अहिल्यानगर या ठिकाणी अनेक प्रॉपर्टी आहे आणि या प्रॉपर्टीचे महसूल विभागाचे काही अधिकारी तसेच प्लॉट विक्री व्यावसायिक काही या सगळ्या जागा घेण्यासाठी काही ब्रोकर मध्यस्थी होते, त्यांची सुद्धा चौकशी आता एसआयटीच्या मार्फत करण्यात येत आहेत। एका ब्रोकरची चौकशी सुद्धा एसआयटीने केलेली आहे। नेमकी कुठकुठल्या जागा या ब्रोकरने या अशोक खरातला दाखवलेल्या होत्या, त्यानंतर याची किंमत किती लावलेली होती, या सगळ्यांचा तपास जो आहे तो आता एसआयटीच्या मार्फत होताना पाहायला मिळते। आपण कालच बघितलं की एका 60 लाखाची जमीन जी आहे ती 22 लाख रुपयाला बळकवल्याचं चित्र समोर आलेलं होतं आणि त्यानंतर एसआयटीच्या पथकानं आता तपासाचे जे वेग आहे तो वाढवला असून आता ब्रोकरची देखील चौकशी केली जाते। त्याच्याच बरोबर नाशिकच्या पुणे, अहिल्यानगर या ठिकाणी देखील त्यांनी त्या ठिकाणचे ब्रोकरची चौकशी देखील एसआयटीच्या मार्फत होणार आहे। अगदी सागर, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। मात्र तुम्ही असेच आमच्यासोबत जोडलेले राहा। आणखी एका बातमीसाठी आम्ही आपल्या सोबत येणार आहोत। आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। भोंदू अशोक खरात प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे। खरात मुंबईतून चालवत होता हवाला रॅकेट, सूत्रांकडून ही माहिती समोर आली आहे। एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हे काम चालायचं, वर्षभर बुक विशेष सूट केला जायचा अशी ही माहिती सध्या समोर आली आहे। तर या विशेष सूटचं दिवसाचं भाडं हे 25,000 रुपये इतकं आहे। हॉटेलमधूनच कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण केली जात होती अशी सुद्धा माहिती समोर आली आहे। सागर, हवाला रॅकेटचं दुबई कनेक्शन सुद्धा आता समोर येण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा तपास केला जातोय। काय माहिती आहे? नक्कीच खरं तर भोंदू अशोक खरात कशा पद्धतीने लोकांना गंडवायचा आणि त्याचबरोबर कसे त्याचे नेते मोठ्या मोठ्या व्यावसायिकांबरोबर संबंध होते हे आपण पाहिलेलं आहे आणि आता ही नवीन माहिती जी आहे ती आता समोर येताना पाहायला मिळते। अशोक खरात हा मुंबईतून एका पंचतारांकित हॉटेलमधून हा हवाला रॅकेट चालवत असल्याची माहिती समोर येते। विशेष बाब म्हणजे ह्या हॉटेलमध्ये 365 दिवस बुक एक रूम ठेवला जायचा, त्याचं भाडं होतं 25,000 रुपये। म्हणजे हा कोट्यवधी रुपये फक्त हा या 75 हॉटेलच्या रूमचं भाडं देत होता। त्या ठिकाणून अनेक हवाल्याचे पैशाची देवाणघेवाण जी आहे ती करताना पाहायला मिळतं। याबाबत देखील आता एसआयटीचं पथक जे आहे ते तपास करताना पाहायला मिळतं। यामुळे आता दुबईचं कनेक्शन देखील या अशोक खरातचं पाहायला मिळतंय। आता या सगळ्यांचा जो तपास जो आहे तो एसआयटी मोठ्या वेगाने करताना पाहायला मिळतोय। धन्यवाद आपण दिलेल्या आहे सविस्तर माहितीसाठी। एसआयटीचा पत्ता पुन्हा एकदा या